जलालखेडा येथे रामनवमी निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रामनवमी समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। शोभायात्रेचे आकर्षण ठरले जनजागृती करणारे फ्लेक्स, बॅनर। या शोभायात्रा समितीच्या वतीने जनजागृती करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ, नशाबंदी, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा, स्वच्छ भारत सुंदर भारत असे अनेक जनजागृती करणारे बॅनर या शोभायात्रेत दिसून आले। त्यामुळे या शोभायात्रेची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे। शोभायात्रेत भगवान श्रीराम यांची झाकी तयार करण्यात आली होती। तसेच राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची वेशभूषा देखील लहानग्यांकडून साकारण्यात आली होती। महिला दिंडी पथक यांचा देखील यात विशेष सहभाग पाहायला मिळाला। बाजार चौकीतील लक्ष्मी माता मंदिर येथून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली आणि संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात व सांगता पुनर्वसन येथील श्रीराम मंदिर येथे करण्यात आली। राम मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। शोभायात्रेत मोठ्या संख्येने गावकरी, महिला, युवक वर्ग सहभागी झाले होते। गावकऱ्यांच्या वतीने शोभायात्रेत सहभागी झालेल्या भक्तांसाठी सरबत, केळी, ताक, मठ्ठा तसेच पाण्याचे वाटप देखील करण्यात आले। सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा देखील येथे चोख बंदोबस्त पाहायला मिळाला। ठाणेदार तुषार चव्हाण व यांचे सहकारी पोलीस कर्मचारी हे शेवटपर्यंत शोभायात्रेसोबतच होते। महाराष्ट्र विजन न्यूज साठी पवन वानखेडे, जलालखेडा, नागपूर।